गप्पा मारत पुढे जाल, इथे जवळच आहे. मेरे ख्यालों में बस तू गई है यूं, दर पे निगाहें थम सी गई है क्यों, कहती है हमसे धीरे से आकर तुमसे शिकायत हो क्यों रही है, मेरे ख्यालों बस तू गई है यूं. ज्येष्ठांनी सांगितलेलं आहे मुंडावळी बांधल्याशिवाय हळदीला सुरू करता येणार नाही आणि आम्हाला मुंडावळ्या सापडत नाहीत. तू मेरी साहिबा, पण मग तुम्हाला दोघांचं लग्न व्हायचं तू मेरी साहिबा, तुझ पे कुर्बान. वसंत रंग पंचमावती गुलाबाची कळी किसने हरा रंग डाला. पण यांना अजिबात कळलं नाही की मुंडावळ्या समोर ठेवल्या फुलांच्या ज्या गाड्या तेरे इश्क पर गुंडप्पा आहे तो. पाणी तू मेरी साहिबा, तुझ पे कुर्बान. तू मेरी साहिबा, तू मेरी साहिबा,
तर त्याच्यानंतर राधानं शाळा सोडली होती, दुसऱ्या शाळेत शिफ्ट झाली होती आणि मग मी जवळपास 7वी-8वीला असताना पहिल्यांदा तिला भरपूर वर्षांनी पुन्हा एकदा बघितलं. मग तेव्हा मला असं एकदम काय म्हणतो, पहिल्यांदा खूप वर्षांनी राधाला बघितल्यावर असं काय झालं माहीत नाही, खूप भारी वाटलं तेव्हा. आणि मग राधानंच मला आय लव्ह यू म्हणलं किंवा राधानंच मला प्रपोज केलं. म्हणजे मी तिच्या मागं लागलेलो खरं, पण तिनंच मला प्रपोज केलं त्यामुळं. आणि सो मला ह्याच्यात थोडंसं ॲड करायला आवडेल की हिमांशू जसं मगाशी म्हणाला की माझे फिलिंग्स तिच्यापर्यंत पोहोचले. सो ती पोहोचण्याची पण एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, ती मला शेअर करायला आवडेल. माझा एक आत्ते भाऊ आहे, सो त्याच्याबरोबर हिमांशूने टायअप केलं होतं आणि त्याच्याबरोबर सेटिंग केलेलं की तू राधाला असं ती गोष्ट सांग आणि तू हळूहळू मला तिच्यासमोर तिच्या पिक्चरमध्ये आण. सो इट वॉज की मला एक मुलगा त्रास द्यायचा शाळेत आणि मला माझ्या भावाने सांगितलं की हिमांशूने त्याला मारलंय. आणि मला ॲक्च्युली सांगतो, आता सांगायला हरकत, असं काही झालं नव्हतं, मी काही त्याला मारलेलं वगैरे नव्हतं, उगाच काहीतरी हिला इम्प्रेस करण्यासाठी म्हणून तसं सांगितलं होतं. सो त्यामुळे ती अशी खूप इंटरेस्टिंग स्टोरी होती आणि तेव्हापासून मला हिमांशूच्याबद्दल खूप असे वेगवेगळे फिलिंग्स मनात यायला लागले. आणि मग आमचं फेसबुकवर सगळं झालं, मी त्याला प्रपोज केलं आणि मग तिथून आवर जर्नी वॉज स्टार्टेड. सप्तपदीतली वचनं जी होती ती जुन्या काळातल्या लग्न व्यवस्थेनुसार ती केलेली होती, पण आत्ता ती त्याला अनुसरून नाही आहे. सो आम्ही आमची वचनं आता तयार केली आहे आणि ती आम्ही आता घेणार आहे. आमचं लग्न एका मस्त जांभळाचं मोठं झाड आहे आणि त्याच्या पारकट्ट्याखाली होणार आहे. सो वी आर व्हेरी एक्सायटेड. तुझा स्वभाव आणि स्वधर्म यांचा विस्तार आणि मर्यादा याचा स्वीकार करून तुझ्याशी संसार करेल. तुझा स्वभाव आणि स्वधर्म यांचा विस्तार आणि मर्यादा याचा स्वीकार करून तुझ्याशी संसार करेल. In the back of my mind again. आ जाती है बारिशें मुसलसल यूं ही चेहरे पे खुशी की बूंदे, चेहरे पे खुशी की बूंदे फिसलती यूं ही.